सण वेळामोशाचा लक्ष्मीचा सण म्हटलं की 2 दिवसापासूनची धावपळ सुरू असते. भाजीपाला निवडणं, भरपूर काम असतात. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजल्यानंतर लक्ष्मीची तयारी, नैवेद्य बनवले जातात. आमच्याकडे कानवली बनवतात. मम्मी बनवत होती. मी पण ट्राय केलं, पण मला ते जमलं नाही. नेक्स्ट इयरला नक्की ट्राय करेन. त्यानंतरनं साठीचे 5 दिवे बनवले आणि त्यानंतरनं ते दिवे उकडले जातात. ते दिवे उकडायला टाकले आणि मग नंतरनं कोंदीच्या पोळीची तयारी केली. आम्हा सगळ्यांना खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की सांगा. यांच्यासारखा आपल्याला उंडा कधीच भरता येणार नाही आणि पोळी देखील लाटता येणार नाही. यांची पोळी तव्यावर टाकली की खूप सुंदर फुलते. तशी आपली पोळी फुलत नाही, पण यांची पोळी खूप सुंदर फुलते. बघता क्षणी खावं का काय असा मनामध्ये विचार सुरू असतो, पण नसो ते देवाला चालत नाही नैवेद्य दाखवल्याशिवाय नंतर ना आम्ही करायला घेतली ती भजी. भजीचं खूप सारं सामान होतं. आमचा दिवस गेला होता निवड ही भाजी निवडायची, ती भाजी निवडायची, हे कापायचं, ते कापायचं. त्यानंतरनं भजी मम्मी फोडणी देत होती आणि आम्ही मस्त बघत बसलो होतो. हळद टाकली, मेथी टाकली, कांद्याची पात टाकली. त्यानंतरनं खूप साऱ्या शेंगा उकडून घेतल्या होत्या. त्या शेंगा पण टाकल्या. त्याची रेसिपी मला एवढी नाही माहिती, पण जे बघितलं आहे मी ते फक्त सांगेन. शेंगा खूप साऱ्या सोलल्या होत्या, ते पण टाकल्या आणि त्यानंतरनं मम्मी भजी बनवत होती. खूप वेळ लागतो त्या शेंगा उकडायला. त्यानंतर भजीमध्ये स्पेशल ॲड करणारा चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी पण टाकलं. थोडी आंबट आम्हाला जास्त नाही आवडत, थोडीच केली होती आम्ही आंबट. त्यानंतरनं मस्त उकडायला ठेवली आणि मग नंतरनं फेटण्यासाठी आम्ही सगळेजण वाट बघत बसलो. पण ते काय लवकर होतच नव्हतं. मग शेवटी झालं. बेसनचं पीठ एक जण टाकलं आणि एक जण फेटत होतं. खूप छान वाटत होतं, पण खूप झोप पण येत होती आणि अशा प्रकारे आम्ही भजी केली. पण खूप जास्त वेळ लागला आणि हे सगळं करायला आम्हाला रात्रीचा 1 वाजला होता. आणि बघता क्षणी भजी खाऊ वाटत होती, पण दुसऱ्या दिवशी देवीला पुजल्याशिवाय ते खायला जमत नाही, असा आमच्याकडे नियम असतो. ही अमावस्या आनंदाची, मातीची आणि माणसांची असते. मार्गशीर्ष महिन्यात पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला हा सण आमच्याकडे उत्साहामध्ये साजरा केला जातो. असं पाहायला गेलं तर हा एक कर्नाटकातील सण आहे. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये साजरा केला जातो. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं रात्रभर ज्वारीच्या पिठामध्ये ताकामध्ये मिरवून घातलेली आंबील आणि खरा सण सुरू होतो तो आता. सामान बांधून मटक्यामध्ये मस्त असं थंडगार आंबील घेऊन सगळेजण आम्ही शेताकडे निघालो. आम्हाला तयार व्हायला उशीर झाला होता. मग मस्त तयार होऊन आम्ही सगळेजण शेताकडे निघालो. हे आपल्याला शेताकडे जावं म्हटलं तरी जाणं होत नाही, परंतु वर्षातून एकदा जातानाचा उत्साह आणि चेहऱ्यावरचा तो आनंद तो वेगळाच असतो. मग आम्ही पटकन शेताकडे गेलो आणि तो आनंद घेतला. फायनली आम्ही शेतामध्ये पोहोचलो आणि भागवत मामाने आमच्या पटकन सामान उतरवलं. प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये कडब्याचे जे काही पेड असते त्याचं खोप करतात आणि त्याला एक गुलाबी किंवा लाल रंगाची शाल पांघरतात. नंतर पूजेसाठी फुले आणली आणि आमच्या छोट्या बहिणीकडे सोपवली. आज पूजेचा मान तिचा होता. छान म्हटलं की खूप जास्त उत्सुकता असते आणि तिची खूप जास्त तयारी पण होती. म्हटलं करून घ्या आणि खूप सुंदर पूजा मांडली होती तिने. मी तुम्हाला नक्की दाखवते समोर पूजा. तिची पूजा मांडणं सुरू होती आणि त्यानंतरनं 5 पांडव केले जातात. ते केले, मातीचे केले आणि त्यात पुढे दिवे, रोडगे आणि कानवली पण मांडली होती. खूप सुंदर पूजा मांडली होती तिने, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतरनं आम्ही सगळ्यांनी मिळून आरतीची तयारी केली आणि मग सगळेजण मिळून देवाला भूमीला नमस्कार केला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आरतीचा आनंद घेतला. करून आम्ही सगळ्यांनी अक्षदार्पण केली. झाडाखाली शेताच्या ईशान्य दिशेला 5 पांडव मानले जातात आणि मग सर शिपून पाठीवरती एक रोडगा आणि एक कानोला दिला जातो आणि पाठ थापटवली जाते, अशी आमच्याकडे प्रथा आहे. आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि खूप सुंदर जेवण झालं होतं. त्यानंतर आम्ही आंबील पिलो आणि खूप जास्त पिलो आम्ही आंबील. आज 5 ग्लास झाले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.